राष्ट्रवादी काँग्रेसचं टार्गेट हे विधानसभेच्या 288 जागांचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचित केलंय। पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा मेळावा झाला, त्यानंतर पवार हे पत्रकारांशी बोलत होते। 2014च्या निवडणुकीची तयारी आता सगळ्याच पक्षांनी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं आज पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्यानं निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 118 जागा आहेत। त्यांनी 100 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठरवल्याची चर्चा आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र 288 जागांचं टार्गेट असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय। आघाडी व्हायची तेव्हा होईल, परंतु तयारी मात्र सगळ्या जागांसाठीच, असंच त्यांनी सुचवलंय। साहेबांच्या साक्षीने सांगतो 288चं टार्गेट आहे आमचं। कोण म्हणलं 100चं? 100 बिंबर काही नाही। आघाडीत हे टार्गेट पूर्ण करणं शक्य आहे का? अजून काहीच ठरलेलं काहीच माहिती नाही, त्याच्यामुळं चर्चा वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी दिलेल्या मंडळींशी चर्चा करण्याबरोबरीनच त्यांच्या अडचणी समजून त्यांच्या समन्वयाच्या उद्देशानं आज मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आलं। जयपूरला देखील काँग्रेसचं चिंतन शिबिर सुरू आहे, परंतु दिल्ली अभी दूर है, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी म्हटलंय। अजून निवडणुका यायच्या 14 सालच्या, त्याच्यात आम्ही एकत्र येतो की नाही त्याचा निर्णय व्हायचा आहे। तो निर्णय झाल्यावर त्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्र शिबिर 1 फेब्रुवारीला कोल्हापुरात होत आहे, तर अल्पसंख्याक मेळावा 30 फेब्रुवारीला औरंगाबादमध्ये होणार आहे। शिवाय महिला आणि युवती मेळाव्यांचं देखील आयोजन सुरू झालंय, त्यामुळे पुढच्या निवडणुकांचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। साम टीव्ही पुणे। कोल्हापुरात बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन